सकाळ थोडी उशिराच झाली आहे बघा। तर आज बुधवार होता, कारण सोमवारी मला झाडांना अजिबात पाणी घालायला वेळच नाही भेटला, थोडं थोडं घातलं होतं, तेव्हा डीप क्लिनिंग करायलाच नव्हतंच भेटलेलं। त्याच बघा सगळी गाड्यांचा पण प्रचंड आवाज होता। आमच्या ॲक्च्युअली रस्त्याचं काम चालू केलंय ना, त्याच्यामुळे गाड्यांचा प्रचंड आवाज येत असेल। तर बघा आता झाडांना म्हणजे जी फुलं येतात ना, ती फुलांच्या नंतर एक जवळजवळ एक बोट आपल्या आहे ना तेवढं धरून ना तेवढी फांद्या कट करायच्या। त्याचं कारण असतं की जेव्हा आपण फांद्या खालपर्यंत कट करतो ना, तेव्हा त्याला नवीन फुटारे फुटतात। तर ते बघा गुलाबांना ना फुलं येऊन गेली होती त्याच्यामुळे। आणि आज काय माहिती नाही, जेव्हा पण झाडांना पाणी घालतात ते सकाळून फोन वाजतोय, शेवटी म्हटलं जाऊ दे आता फोन घेऊनच काम करूया। कारण कधी कधी कसं असतं ना, काही कामाचे फोन असं आपण कधी म्हटलं ना अवॉइड करायचे म्हटलं तरी कंटाळा येतो। म्हणजे आणि खरं सांगू मला तर सकाळी कामाच्या वेळी फोन येतात ना, मला खरंच कंटाळा येत असतो। पण म्हणतात ना कधी कधी काही फोन घ्यावेच लागतात, तेवढं इमर्जन्सी असली तर। तर बघा असं छान झाडांना पाणी घालून घेतलं। आता म्हटलं परत फोन ठेवायला जा वगैरे नाही, तो फोन पण म्हटलं बघा मॅक्सिस असा ठेवला। आपल्या बायकांना एक बरं असतं ना, सगळ्या सुखसोयी म्हणजे आपल्या हिशोबाने आपण करत असतो। म्हणजे काय म्हणतात एक हात असतात, म्हणजे प्रत्येकाला 2 हात दिलेत परमेश्वराने, पण आपण एकाच वेळी ना 4-4, 5-5, 6-6 हातांचं काम एकत्र करत असतो। आणि तो खरंच बाईला मिळालेलं ते एक वरदानच आहे परमेश्वराचं। तर बघा असं छान झाडांना आज पाणी घालून घेतलं, पिकलेली पानं वगैरे सगळी काढून टाकली, कारण त्या दिवशी कटिंग केलं होतं, बाकी काही करायला भेटलंच नव्हतं मला। तर झाडांना पण आता 2-3 दिवस झाले पाणी जास्त देत नाहीये, थोडं थोडंच घालत होती, पण आता या साईडला ना ऊन प्रचंड येतं, त्याच्यामुळे पाणी झाडांना द्यावंच लागतं। आणि हे असं डीप क्लिनिंग कसं माहितीये, सोमवारचं, बुधवारचं, शनिवारचं माझं असतंच। त्यामुळे झाडांकडे कसं त्या 3 दिवस का होईना पण तेवढा आपला वेळ पण जातो। आणि म्हणतात ना झाडांसोबत तुम्ही जेवढा वेळ काढाल ना तेवढं तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटतं। आणि सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही झाडांच्या सानिध्यात राहतात ना, निसर्गाच्या सानिध्यात, तुमचा अख्खा दिवस आहे ना छान जातो। आणि मला तर खूप आवड आहे, त्याच्यामुळे म्हणतात ना जेवढी झाडं लावली ते बघून पण बरेच जण म्हणतात एवढी झाडं तू अजून कुठे कुठे लावणार। तर खरं सांगते, माझ्याकडे जर खरंच जागा अशी असती ना प्रचंड मोठी, तर मी किती आणि कोणती कोणती झाडं लावली असती ना, मलाच प्रश्न पडतो। पण म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी झाडांच्या बाबतीत असं म्हणायला गेलं तर त्यांना पण तेवढं जतन करावं लागतं। काही झाडं अशी असतात की ज्यांना तुम्ही बघितलं नाही बघितलं तरी ती सर्व्हाइव्ह करत असतात, पण काही झाडांची खरंच खूप काळजी घ्यावी लागते। आणि मग आपल्या निष्काळजीपणामुळे जेव्हा झाडं मरतात ना, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं। त्याच्यामुळे म्हणतात ना आपण अगदीच नाही तर आठवड्यातून 1-2 वेळा तरी झाडांसोबत काढायचं। आणि मी बऱ्याचदा सांगते की झाडांसोबत बोला, तुम्हाला बघा झाडं उत्तर देतात। तुम्ही जेवढं झाडांसोबत बोलणार किंवा त्यांना मायेने हात फिरवा, तुम्हाला झाडं भरभरून देत असतात। आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आपण म्हणतो की झाडं ऐकत नाही, पण झाडांना सगळं ऐकू येतात। तुम्ही त्याच्याशी दुःख जर जितकं म्हणतात ना झाडांपाशी जर तुम्ही दुःख आपलं सांगा बघा, ते झाड तुम्हाला हळूहळू मरताना दिसेल। हा माझा अनुभव आहे। मी म्हणतात ना सगळं निरीक्षण केल्यानंतर म्हणते जेव्हा मला एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो तेव्हाच मी ती तुमच्यापर्यंत आणते। आणि त्याच झाडांसोबत तुम्ही गप्पा मारा मस्त छान अशा, बघा ती झाडं किती भरभरून प्रतिसाद देतील। तर म्हणतात ना सजीव, आपण म्हणतो की सजीव नसतात तर सगळी म्हणजे झाडं बघता की आपल्याला असं वाटत नाही, पण खरंच झाडामध्ये पण तो सजीवपणा असतो। तुम्हाला खोटं वाटत असेल ना याचं तुम्ही म्हणतात ना स्वतः आत्मसात करण्यासाठी ती गोष्ट करून बघा, तर तुमच्या पण लक्षात येईल। तर छान असं बघा आज बाहेरचं पाणी अशा प्रकारे जर झाडानं घातलं ना तर संपूर्ण क्लिनिंग करायला येतं। त्याच्यानंतर घरातल्या वगैरे संपूर्ण लाद्या पुसायच्या होत्या। पण कसं होतं बघा, आदल्या दिवशी जर तुम्ही काम करता ना, तर उद्या गुरुवार आहे, तर उद्या मला सगळं जर करायचं म्हटलं ना तर खूप भारी पडणार। तर अशा प्रकारे तुम्ही आदल्या दिवशी जर थोडीफार कामं करून ठेवली ना, तर तुम्हाला प्रत्येक दिवशी म्हटलं जो सण येतो ना, तो सण तुम्हाला अजिबात कंटाळवाणा वाटत नाही। किंवा एखाद्या गोष्ट घरात कुठली पूजा वगैरे असेल ना, तर आपल्याला कंटाळा येत नाही, कारण आपली बरीचशी कामं आदल्या दिवशी झालेली असतात। आणि जेवढं तुम्ही प्री प्लॅनिंग कराल ना, आणि किंवा समजा उद्या काय आहे त्याची जर तयारी असते ना, ती आदल्या दिवशी जर तुम्ही कराल ना, खरंच सांगते तुमच्यावर ताण तेवढा पडत नाही। आता मॉपच्या भाषेत म्हणाल तर तुम्ही बरेच जण म्हणले की ताई असा का मॉप वापरता, पण मी सांगू मला त्या आता जो आलाय ना नवीन मॉप, जे मशीनमध्ये टाकला की नॉर्मल होतं आणि मग परत मला अजिबात तो आवडत नाही। याने उलट ना स्वच्छ आणि घाण म्हणजे असेल ना ते आपण पायाने क्रश करून काढू शकतो, त्यामुळे मला हाच मॉप आवडतो। आणि थोडं कमरेला पण व्यायाम मिळतो ना। त्याच्यानंतर आज जेवणाचा प्रश्न पडला तर काय करू, तर बघा खाली गेली आणि म्हणतात ना घरच्या घरी भाजी असली ना त्याचा फायदा असा होतो, जेव्हा आपण स्वतः भाजी लावतो ना एखादी, त्याचा फायदा आपल्याला असा होतो। तर म्हटलं चला आज अळूचं फतफतं करूया, बरेच दिवस खाल्लं नव्हतं। आणि सध्या थंडी पडली आहे तरी पण मला गरमीचा खूप त्रास होत होता, आणि अळू कसं थंड असतं ना, म्हटलं चला आज अळू करूया। आणि मग सगळी कामं करून येताना फुलं पण घेऊन आली होती, तर फुलं पण सगळी व्यवस्थित हे करून ठेवली, कारण उद्यासाठी जर गजरे किंवा हार वेण्या जर करायचं असेल ना, ते जर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवता ना, तर त्याचा बराचसा लोड असतो ना आपल्यावरचा, तो कमी होतो। आणि मग पूजा करताना अक्षरशः म्हणजे आपल्याला थकल्यासारखं पण वाटत नाही। मग तुम्ही किती लेट उठलात ना तरी पूजा तुमची लवकर होऊन जाते, कारण तुम्ही आदल्या दिवशी तेवढी तयारी केलेली असते। तर आता मी बघा अळूचं फतफतं करायला घेतलंय, आणि खाजाळू अळू आहे हे माझं,
त्याच्यामुळे हाताला ना कोकमाचा रस लावावा लागतो, कारण नंतर ना खास खूप सुटत होती अळवामुळे. तर त्याच्यामध्ये दुसरं काय नव्हतं. आणि आम्ही किती 3 माणसं, तर 3 माणसांसाठी आम्हाला अळू खूप झालं. कारण आता बऱ्याच जणांना प्रश्न मला की एवढ्याच्या अळूचं फतफद कसं होणार, पण आमच्यासाठी ती तेवढं पण खूप आहे, कारण आम्ही 3च जण घरात आणि 3 जणांसाठी खूप होतं, कारण त्याच्यात थोडासा मका येतो, शेंगदाणे येतात, त्याच्यामुळे ते अळूचं फतफद पूर्ण होऊन जातं आमच्यासाठी. तर म्हटलं आज ते करूया. आणि मग नंतर विचार केला होता की आज म्हणजे उद्यासाठी काय काय करायचं ना, त्याचं प्लॅनिंग सगळं करायचं होतं. तर ते सगळं प्लॅनिंग करत बसली. त्याच्यानंतर आज सकाळपासून म्हणजे मी अगोदर सगळं बुक केलं होतं, म्हणजे आय थिंक दिवाळीपासून मी हे सगळं बुकिंग करत होती काय काय देवांच्या गोष्टी, पण ते कुठे स्टॉकमध्ये नव्हत्या, तर कुठे त्याची म्हणजे ती गोष्टच मिळत नव्हती, असं सगळं होतं. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आज सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ना ह्या म्हणजे मार्गशीर्ष चालू झाल्यापासून ना त्या गोष्टी येत आहेत माझ्याकडे. म्हणजे बुकिंग मी 1-2 महिने आधी केलं होतं त्या गोष्टींचं, कुठे स्टॉक नव्हता, कुठे कलर्स नव्हते किंवा कुठे साईज नव्हती. पण म्हणतात ना त्या परमेश्वराला काळजी असते आपली. तर बघा मार्गशीर्ष गुरुवार जसे चालू झाले ना, तसे तसे ते एक 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 वस्तू दर गुरुवारी येतात. आणि ती वस्तू मला त्या पूजेला मांडायला, म्हणजे पूजेमध्ये त्याची मांडणी होते ना, हे खूप महत्वाचं आणखी त्याच्यात. कारण मी विचार असं म्हणजे असं ठरवलं नव्हतं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आली तर वापरीन किंवा ठीक आहे. मी म्हटलं असं म्हटलं ठीक आहे मागून ठेवूया कधी ना कधी, कारण आपल्या वर्षभर कुठल्या ना कुठल्या पूजा चालूच असतात, कोणते ना कोणते सण चालूच असतात. तर मी ह्या विचाराने मागवत असते की बाबा ठीक आहे आता नाही जमलं आपल्याला तर आपण नेक्स्ट पूजेला मांडूया. पण म्हणतात ना त्या परमेश्वराला आपली काळजी ही नक्कीच असते. तर मला ज्या पण वस्तू आल्यात ना ते सगळ्या बघा आता मला मांडता आल्या, मेन म्हणजे आताच्या पूजेमध्ये. तर खरंच खूप आनंद झाला त्याच्यामुळे. तर छान बघा असं अळूचं फतफद केलं जेवणामध्ये. त्याच्यानंतर ही फुलं जी होती ना ती सगळी व्यवस्थित ठेवली, कारण वाराप्रमाणे आता उद्या जेवढी पाहिजे होती तेवढ्याची पिशवी वेगळी केली. कारण यावेळी मी जास्त फुलं आणली नाही, तर मी 1 आठवड्याची आणते, पण यावेळी मी आणली नाही, कारण कदाचित हा आठवडा माझा बाहेर जाणं होईल, मग फुलं ती उगाच फ्रीजमध्ये राहून राहून खराब होतात ना. तर म्हटलं उद्यापुरती म्हणजे 1-2 दिवसाचीच फुलं घेऊन आली. तर उद्यासाठी जी काय लागणार आहे ना ती फुलं म्हटलं चला वेगळी करून ठेवूया, कारण कसं होतं तसं जर करून ठेवलं तर बरं पडतं. आणि आज येताना नेवळीची फुलं भेटली होती, तर म्हटलं आणि आबोलीची फुलं पण थोडी झाडावरती होती, तर ती घेऊन आली. त्याचे गजरे करायचे होते, तर म्हटलं आजच जर सकाळी म्हणतात ना आजच जर सगळी पूर्वतयारी करून ठेवली ना तर उद्या मला ते पूजा करायला सोयीस्कर जाईल. तर म्हटलं बघा फुलं वेगळी करून ठेवली. आता गजरे बनवायचे होते, म्हटलं तेवढंच ठेवलं, बाकी सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलं. कारण का आता फुलं पण आता सध्या थंडी आहे म्हणून ठीक आहे, पण गरमीमध्ये खरंच फुलं लगेच कोमजतात. आता थंडी आहे म्हणून काय वाटत नाही. सध्या फुलपुडीमध्ये पण ही फुलं होतीच, आणि प्लस मी एक पुडी पण वेगळी आणली होती. म्हटलं सगळ्याचाही आपण आज गजरा करून ठेवूया, मस्त छान वाटेल गजरा पण. हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? तर बघा मी ऑनलाईन थोडीशी खरेदी केली होती. ऍक्च्युली दिवाळीपासून माझं चालू होतं, ते मला मिळत नव्हतं, स्टॉकमध्ये नव्हतं. 2-3 वेळा ते स्टॉकमधून निघून पण गेलं. तो म्हणतात ना फायनली देवाला आपली काळजी, तर ती वस्तू माझ्यापर्यंत आली. चला मी तुम्हाला दाखवते काय आहे ते. तर हे बघा हे अमेझॉनवरनं मागवलं होतं. ऍक्च्युली मी याच्यात 2 कलर मागवले होते, पण तेव्हा त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं, आणि आता आलं हा स्टॉकमध्ये. ते बघा म्हणजे आपल्याला डेकोरेशनसाठी हे खरंच खूप उपयोगी पडतं. आता हे जेव्हा आलं ना माझ्या हातात तेव्हा लक्षात आलं की हे आपण घरी बनवू शकतो, कारण हा कपडा आहे आणि अशा प्रकारचा जर कपडा आपण वापरला तर आरामात बनवू शकतो. माझा विचार चाललाय की पुढचं बघूया काहीतरी घरी बनवायचं. आणि खरंच या गोष्टी ना कसं आहे, आपण जोपर्यंत त्या गोष्टी बघत नाही ना तोपर्यंत आपल्याला आयडिया येत नाही. ज्या दिवशी आपण त्या गोष्टी बघतो ना आपल्याला समजतं की एवढे पैसे देण्यापेक्षा तरी हे मला 450ला पडलंय. पण जर तुम्ही ह्या गोष्टी जर म्हणजे वेळ असेल ना तुमच्याकडे, त्या गोष्टी तुम्ही घरातही बनवू शकता आणि ते खूप स्वस्त पडतात आपल्याला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा मागवली ती आहे हे. तर हे ना मी एक जेव्हा विचारलं ना दादरला तर एकाची किंमत ना मला जवळजवळ 50 ते 60 रुपये सांगितले. तर ह्याच्याबरोबर बघा मला आता हे 180 200ला ना मला हे 1 2 3 4 हे 4 कलर आले त्याच्यामध्ये. बघा इथे तुम्हाला दिसत असतील, पिवळा, लाल, ऑरेंज आणि गुलाबी. ते हे 4 कलर, आणि त्यासोबत मला हे मी हे गेल्या गुरुवारी मांडलं होतं बघा हे दिवे ठेवण्यासाठी. तर हे मला सगळं आहे ना टोटल हे आलं काहीतरी 187 रुपयामध्ये. बघा हे छान असे छोटे छोटे बघा. कधी कधी ना ऑनलाईन खरेदी आहे ना, मी सांगते ना की ऑनलाईन तुम्ही खरेदी करू नका, पण कधी कधी खरंच ऑनलाईन खरेदी चांगली असते. कसं असं बघा, जेव्हा तुमचा सीझन निघून जातो ना आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही खरेदी करतात ना तर तुम्हाला रिजनेबल रेट असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं याच्या बाबतीत की हे जेव्हा मी पहिले बुकिंग करत होती ना तेव्हा याची किंमत जास्त होती, आता त्याचा भाव उतरला. तशा कधी कधी ना म्हणूनच म्हटलं की जेव्हा सण येतात ना तेव्हा बाहेर फेरफटका मारायचं कारण एवढंच असतं की बाहेर आपल्याला रिजनेबल किंमत कळते की काय आहे. जसं आता मला हे पण बघा किती छान आहे वस्त्र, आणि वस्त्र पण खरंच छान आहे, मटेरियल पण चांगल्या क्वालिटीचं वापरलं गेलंय.
तर आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा ते आपण सगळं बघत असतो की किती प्राइस आहे, काय प्राइस आहे, आणि मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला बाहेर एवढ्या किमतीला मिळते, आपण ऑनलाईन का नको ठेवा. तर तशामध्ये मी सगळ्या वस्तू मागवलेल्या आहेत. आणि मी सांगते बऱ्याचदा काय करते, तुम्हाला सांगितलं जसं आपलं महिन्याचं बजेट असेल ना तर देवांसाठी काही पैसे राखून ठेवते मी, की मला समजा काही घ्यायचं असेल तर घेता येईल, तर मला अशी खरेदी करता येते. आणि बघा तुम्ही एक एक करून वस्तू घेतलात ना तर तुमच्याकडे वस्तू जमा होतील. जर तुम्ही म्हणालात की आता हिच्याकडे हे आहे, माझ्याकडे पण हे असलंच पाहिजे, असं वस्तू तुमच्याकडे जमा नाही होणार आणि वरती हेडेक होणार. कारण का आपला खर्च वाढतो. आता एखादी वस्तू जर आपण घ्यायला गेलो तर नॅचरल खर्च आपला वाढतो. मग तो वाढू नये असं वाटत असेल ना तर खरंच सांगते, प्रत्येक महिन्याला तुम्ही जे देवाचे पैसे काढतात ना तो प्रत्येक महिन्याला थोडे थोडे एक्स्ट्रा काढत जा, 500-600 रुपये एक्स्ट्रा. आणि ऑनलाईन वरती म्हणा किंवा बाजारात फेरफटका मारताना बघा तुम्हाला वस्तू मिळते ना तेव्हा घ्या. कारण जेव्हा त्यांचा सीझन असतो ना तेव्हा ती वस्तू महाग असते, पण त्यांचा सीझन होतो म्हणजे ऑफ सीझन होऊन जातं ना तर ती आपल्याला स्वस्तात पडते. तर असं बघा मी आता यावेळी मला आता हे उपयोगाला पडणार आहेत मार्गशीर्ष गुरुवारासाठी हे सगळं. आणि हे पण याच्यामध्ये माझ्याकडे दुसरं पण आहे. तर आता हे मला आयडिया आल्यामुळे आता मी विचार करते की याच्या पुढचं जमेल तेवढं आता शक्यतो घरातच बने. आधी पण बनवत हे मी ऍक्च्युली ना घरात हातात आल्यानंतर कळलं. आम्ही ना लहानपणी जेव्हा आम्हाला शाळेच्या सुट्ट्या पडायच्या ना दिवाळीमध्ये ते सगळं आम्ही घरी बनवायचो. तेव्हा पिवळ्या कलरसाठी ना आम्ही पामोलीनच्या पिशव्या यायच्या ना त्या वापरायचो. किंवा व्हाईट कलर समजा आता सफेद कलरचं जर असंच करायचं झालं तर त्याच्यासाठी दुधाच्या आपल्या ज्या पिशव्या येतात ना त्या, आणि त्याच्यावरती नाव असतं बघा, ते रिमूव्ह करायला आपण रॉकेलचा वापर करायचा. आता रॉकेल मिळत नाही, आता त्याला दुसरा काय पर्याय येतो ना तो मला शोधायचा आहे. तर मला आता ते बनवायचं, कारण हे विकतचं आपण घेण्याची जो बनवण्याचा आनंद असतो ना तो वेगळाच असतो. तुम्ही असंच काही म्हणजे समजा बनवलं तर तुमच्यावर नक्की शेअर करीन. तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला.